समीर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक गडी बाद करत असताना मेडन षटक फेकलाय तो समीर, या सामन्याचा सामनावीर समीर. आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. खूप चांगला षटक पाहिला आपण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा लावले होते. त्यानंतर समीर आले गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केली. त्यानंतर लगातार 5 चेंडू निर्धाव फेकले. तो समीर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4व्यात नेक्स्ट मॅच डी गटातली ही पहिली लढत असेल, आजच्या दिवसातली तिसरी आणि डी गटातली पहिली. एका बाजूला फणसवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला बोरीची वाडी संघ. नाणेफेकी जिंकले बोरीची वाडी संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर आमंत्रित केला ते फणसवाडी संघाला. सलामीची जोडी मैदानावरती सुरेश आणि आकाश. अगदी विचार केला तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत. दोन्ही संघ फार चांगले आपल्याला या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतील. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या उजव्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज राहुल. तर पहिल्या सत्राला होईल सुरुवात. स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहतोय आकाश. नॉन स्ट्राईक इन वरती सुरेश. सातत्याने आपण पहिल्या दिवसापासून पंचांच्या भूमिकेत ज्यांना पाहिलं तेच आता इथे मात्र सलामीची जोडी आपल्या संघासाठी करत असताना फणसवाडी एंड करून आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय तो राहुल. पहिला चेंडू लॉफ्ट केला. झेलची संधी, झेल ड्रॉप आणि इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. पहिलाच खणखणीत षटकार. फटका फसला होता पहिल्या चेंडूवरती. जणू काही डगआउट मध्ये वाटलं की फलंदाज बाद होईल, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय आणि चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी पाहायला होता. त्यानंतरचा चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार जात असताना षटकारानंतरचा आकाशच्या बॅटमधून चौकार. पाहायला मिळतोय रणनीती आखली जाते. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. तिथे गॅप भली मोठे लॉंग ऑन स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आलेत, परंतु 2 धावेचा मानस होता. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांना धावफलक पुढे सरसावतोय. खूप चांगली सुरुवात आकाशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला मिळते. नाणेफेकी गमावून प्रथम फलंदाजीचा निर्णय वाटणीस आला आणि त्या दबावाला झुगारून इथे फलंदाजी केली जाते. इथे मात्र झेलची संधी आणि अजून एक झेल ड्रॉप आकाश या फलंदाजाला मिळालेला. इथे आपण दुसरं जीवन दान पाहतोय. या चुका आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फार महागड्या ठरतील. याचं प्रत्यक्षित उदाहरण या गेल्या 2 दिवसामध्ये आपल्याला सातत्याने मैदानावरती पाहायला मिळतं. कालच्या दिवसामध्ये ज्या गणेशचा झेल ड्रॉप झाला त्या गणेशने वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 32 धावा खर्च वैयक्तिक कोटत एकवटत असताना आपल्या संघाला क्वालिफाय करून दिला. टॉप 5 मध्ये तो संघ आपण पाहतोय वांगणी गाव मधून बिलॉंग करत असताना गोरेगाव संघ. आणि इथून मात्र आकाशचा झेल ड्रॉप झालाय, परंतु हा झेल किती महागडा ठरेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितच समजून जाईल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुरेश आपण पाहिलं पहिल्या दिवसापासून पंचांच्या. तर नक्कीच बक्षीस आलाय सुरेश साठी. अगदी जर षटकार लगावतायत तर 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारा 500 रुपयाचा प्राइज असेल. अगदी सुरेश या फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. संदीपजी निरगुडा या साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
हा चेंडू फुलर लेनचा होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट, दन दन करत 4 धावांसाठी आकाशच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. तिचे 18 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर P1 चा पुरेपूर 18 धावा धावफलकावरती लावल्यात. आपण पाहतोय पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 सिंगल आणि त्यानंतर चौकार. तर नक्कीच अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. 18 धावा धावफलकावरती लावल्यात. पहिल्या षटका समाप्तीनंतर P1 चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल आले होते आणि आपण राहुलचा विचार केला तर तब्बल 18 धावा खर्च केल्यात. नक्कीच आता स्ट्राईक इन वरती सुरेशला आपण पाहू, त्यांच्यासाठी बक्षीस लावलं गेलंय. संदीपजी निरगुडा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फणसवाडी विपक्ष बोरीची वाडी अशी लढत मैदानावरती पाहतोय. नाणेफेकी जिंकली बोरीची वाडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केलं होतं फणसवाडी संघाला आणि त्याचा पहिल्याच षटकामध्ये समाचार घेत असताना पाहायला मिळाले. तब्बल 18 धावा एकवटल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 षटकांची ही देखील लढत असेल. स्ट्राईक इन वरती फलंदाज पुन्हा एकदा सुरेशला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती संजय. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळून काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबलिंग आणि त्या नादामध्ये या 2 धावा एकवटण्याचा माणूस होता. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या. 2 धावफलक पुढे सरसावतोय. पाहतोय आपण 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. खूप चांगली सुरुवात फणसवाडी संघाकडून करत असताना इथून 45-50 ते धावा धावफलकावरती लावायला लागतील. सफल झालेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काहीच नसेल. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक पुढे जात आहे. आपण पाहतोय 21 या आकड्यावरती कमबॅक करतोय गोलंदाज. अगदी चांगला प्रयत्न पाहतोय संजयच्या माध्यमातून. सुरेश या फलंदाजाचे हात बांधले गेलेत सध्या तरी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. परंतु आकाशचा विचार केला तर 2 चौकार आकाशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार देखील लावलाय तोच आकाश आपण मैदानामध्ये पाहतोय. 6 चेंडू मध्ये वैयक्तिक 17 धावांची खेळी करतोय. सुरुवातीला सलामीला गेलेली जोडी सध्या तरी मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजी करत असताना फणसवाडी या संघाकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संजयला पाहतोय आपण. तिसरा चेंडू घेऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका फसतोय. बॅटीची वरची कड लागून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धक्का क्रमांक लागतोय. पहिला मोठा गडी मासा गळाला लागत असताना आकाश बॅक टू द डगआउट. डीजे नक्कीच मोठा मासा गळाला लागतोय आकाशच्या माध्यमातून. एक गडी बाद झालाय. आता कमबॅक किंग गोलंदाजी संजयच्या माध्यमातून पाहतोय. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना संजयच्या खांद्यावरती जबाबदारी आपण पाहिली. त्यानंतर पुन्हा एकदा अपील केली गेली आणि इथून आपण पाहतोय
नक्कीच पंचांना दर्शवलं लेग बायच्या स्वरूपात ही धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 22 धावा धावफलकावरती पाहतोय. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना कमबॅकिंग गोलंदाजी सध्या मैदानावरती संजय करतोय आपल्या संघासाठी. बोरीची वाडी संघ नाणेफेकी जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. त्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुरेशला येत असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नसेल कारण त्यांना देखील डावके अजून 12 चेंडूंचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. त्या 12 चेंडूंमध्ये आपल्याला स्ट्राईक एंडवरती जास्तीत जास्त राहणं इथून आपल्या संघासाठी पुरेसं ठरेल. शेवटचा चेंडू असेल गोलंदाजी मार्कवरती संजय पुढे येऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. जणू काही कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न चालवला होता फलंदाजांनी. त्यांच्या ऍक्शन मधून देखील आपल्याला पाहायला मिळालं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. दुसरा षटक देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 23 धावा. दोन षटक समाप्त झाले. 23 धावा. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दीपकला. आता आपण पाहतोय 24 चेंडूंची लढत आहे. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 23 धावा लावल्या गेल्यात. कुठेतरी सुरुवात चांगली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातीला वेग कमी दिला गेला. हा चेंडू मिस टाइम फटका. दूरवरून क्षेत्ररक्षक आले. झेलची संधी आणि अगदी सोपा झेल कॅरी केलाय. फलंदाज सलामीला गेलेला सुरेश अद्यापर्यंत जबाबदारीने खेळ करत होता. थोडस अडचणीमध्ये पाहत होतो आपण परंतु तिथून अडचणीला जुगारता आलं नाही. या फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. सुरेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती राम गेलेत. आता मात्र सलामीची जोडी पूर्णपणे डगआउट मध्ये परत येत असताना पाहायला मिळते. अगदी सुरेश आणि आकाश. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती अविनाश गेले. त्यांना 2 चेंडू निर्धाव फेकलेत. निर्धाव खेळले गेले. त्यानंतर राम आले 4थ्या क्रमांकावरती. पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाज दीपकचा तो देखील आपल्याला निर्धाव पाहायला मिळतो. 2 चेंडूवरती 1 गडी बाद केला आणि दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर टप्प्याचा होता. लॉंगरला खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि एकच धाव या चेंडूवरती देखील एकवडली गेली. आपण पाहतोय एकने धावफलक पुढे सरसावतोय. अगदी याच सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकात जोरदार सुरुवात होताना पाहायला मिळाली परंतु त्यानंतर जर विचार केला तर फणसवाडी संघाकडून खराब फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट अलॉंग दी कार्पेटने चेंडू स्क्वेअर लेगला गेला होता परंतु तिथे थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याच्याच नादात इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावफलकावरती 26 धावा. शेवटचे विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच या षटकातले उर्वरित 2 चेंडू आणि एक 4थं षटक शिल्लक असताना मैदानावरती पाहायला मिळेल. सुरुवात जरी चांगली असली तरी शेवट गोड करताना पाहायला मिळेल का बुरीची वाडी हा संघ. इथून मात्र पटका चांगला आपण पाहतोय. भली मोठी गॅप आहे. चेस करण्यासाठी 2 फलंदाज धावले होते परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनला. 4 धावांसाठी चौकार. चौकारांची नित्यांत गरज होती. बऱ्याच उशिरानंतर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला फणसवाडी संघाकडून. हा अजून एक चेंडू पाहतोय ऑन साइडला खेळून काढले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं होतं परंतु त्यानंतर चांगलं बॅकअप होतं स्वतःच. आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली. पाहता पाहता 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली
ती 31 लॉस ऑफ 2 विकेट्स 31 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी करत असताना बोरीचीवाडी संघ. शेवटचे 6 चेंडू बंडू आले चौथं षटक घेऊन. आपण पाहतोय 31 धावांवरती 3 षटकांमध्ये रोख लावलाय. परंतु या 6 चेंडू मध्ये स्लॉगवरचं षटक अगदी हाणामारीचं षटक म्हटलं जातं तो हा षटक आपण पाहतोय. पहिला चेंडू लेगस्टिकच्या भरपूर बाहेर सफल झाले होते फलंदाज, परंतु पंचांना सांगितलं लेगस्टिक सोडून हा चेंडू जात असताना वाईट अतिरिक्त धाव धावफलकावरती 32 धावा. स्लॉगवरचं षटक म्हटलं जातं सातत्याने हाणामारीचं षटक. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचं काम सातत्याने फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहत असतो, परंतु इथून कितपत धावा उभारतील फलंदाज आपण पाहतोय. अविनाशला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट आपण पाहतोय. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो आला होता. डायरेक्ट हिट यष्टीरक्षकाने केला, परंतु पंचांना पाहिलंय त्या वेळे अगोदर फलंदाज व्यवस्थितरित्या क्रीजवरती पोहोचले गेले. 2 धावेनं धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती 34 धावा. एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी फणसवाडी संघ पुढे वाटचाल करतोय. अगदी एकेरी दुहेरी धावांना देखील धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलनं आपलं काम हे फणसवाडी संघ पार करतायत. 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अविनाश हा चेंडू सफल झाले. ऑन साईडला पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न चालवलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा. खराब थ्रो फेकी थोडासा वेगानं फेकला असता तर नक्कीच बाद होताना अविनाश पाहायला मिळाले असते, परंतु कुठेतरी दूरवरून थ्रो फेकी करत असताना एका टप्प्यावरती फेकला गेलाय. कलेक्शन चांगलं होतं, परंतु वेगानं जर थ्रो फेकला असता तर अविनाशला तंबूचा आश्रय पाहायला मिळाला असता. जर तरला महत्व नाहीये. तिथून 2 धावा एकवटल्या. 36 धावा धावफलकावरती लावल्यात. बंडू शेवटच्या षटकासाठी आलेत आणि चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानावरती करतायत, कारण 2 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या. 2 डबल आणि एक अवांतर स्वरूपात धाव खर्च करत असताना धावफलकावरती 36 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगदी लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहेत, डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं ऑन साईडला. हा चेंडू फुल टॉस बॅटी चिकड. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ थर्डमॅन रिजनला पाहतोय. जात असताना अविनाशच्या बॅट मधून फणसवाडी संघाला हा आलेला नशिबाचा चौकार. देवपाडा गावचे कोणी वरिष्ठ ग्रामस्थ मंडळ जर आपण आला असाल तर येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेमार्फत आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र झेलची संधी होती, परंतु एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं गेलाय. एकानं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय लावल्या गेल्यात. त्या 41 धावा वेग दिला गेला या चौकाराच्या मदतीने, परंतु शेवटच्या 2 चेंडू सामना करेल तो राम. 2 चेंडू मध्ये एक धाव एकवटले गेले रामच्या माध्यमातून. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर 50 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो फणसवाडी संघ आणि 50 ते 55 धावा या मैदानावरती पुरेशी ठरू शकते. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईट चेंडू पंचांना दंडित केलाय. अगदी ऑफस्टिक सोडूनच हा चेंडू पिच होताना पाहायला मिळाला आणि तेच गोलंदाजाला देखील सांगितलं की हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. शेवटचे 2 चेंडू आहेत. 42 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 50 धावांचा डोंगर कंप्लीट होईल का प्रथम फलंदाजी करत असताना फणसवाडी संघाकडून पाहणं महत्वाचं ठरतोय. हा चेंडू स्लोअर गतीने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी, परंतु इथून मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती अडकल्या होत्या, परंतु त्यानंतर स्ट्राईक सोडली गेली रामच्या माध्यमातून. विकेट सॅक्रिफाईस केले. जास्तीत जास्त स्ट्राईक अविनिशला देण्याचं काम केलं जात आहे आणि फलंदाज होईल बाद. 3रा धक्का.
40 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंग वरती आता अविनाश आले 16 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान देत असताना पाहायला मिळालंय. 9 चेंडू फेस करत असताना शेवट गोड करेल का फणसवाडी संघासाठी अविनाश. इथे मात्र जेलची संधी आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आलेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेलला टिपलं गेलाय. फलंदाज होईल बाद अविनाश. आपण पाहतोय बॅक टू द डगआउट. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लावली गेले ते 42 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये जेव्हा दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तेव्हा विजयासाठी बनवावी लागेल ती बोरीची वाडी संघाला 24 चेंडू मध्ये 43 धावा. वाडी विपक्ष जुम्मापट्टी दोन्ही संघाचे कर्णधार आला असेल तर आपण लगेचच या. दोन्ही संघ नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पिंगळेवाडी संघ असेल तर त्यांना फाईट करेल तर जुम्मापट्टी कर्णधारांना विनंती आहे आपण लगेचच यायचे नाणेफेकीसाठी आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. बोरीची वाडी संघ आपण पाहतोय फणसवाडी विपक्ष बोरीची वाडी हा मुकाबला. हा चेंडू सुटला असता तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला असता. जरतरला महत्व नाहीये. आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेख ब्लॉक होलचा मारा करत असताना सुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव. हा चेंडू झेलची संधी. झेल होईल का. छोटा क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
इथून मात्र झेल जमिनीला दान झाला आणि या झेलचं रूपांतर एका धावेमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून आपण पाहायला गेलं तर स्वतःचा आणि संघाचा श्री गणेश केला जातोय धाफलकावरती. ते आपण पाहतो फलंदाजी करत असताना बोरीची वाडी या संघाकडून एक धाव. सुरेशचा विचार केला तर सलामीला आले होते, परंतु कुठेतरी धावांसाठी संघर्ष करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला आणि जास्त योगदान सुरेशच्या माध्यमातून तरी फलंदाजी करत असताना पाहायला मिळालं नव्हतं. परंतु गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती चांगलं योगदान मिळालंय. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे गोलंदाजी सुरेशच्या माध्यमातून. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये टक कसा साऊंड येत असताना चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. चोवीस चेंडू 43 गरज असताना इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय. अजून एक फुलटॉस चेंडू त्याच दिशेने भिरकावून काढलाय, परंतु आता अलॉंग दी कार्पेटने चेंडू चालला होता आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव. आता मात्र एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. आपण पाहतोय संजय आणि हरेशची जोडी मैदानावरती होती. संजयच्या बॅट मधून षटकार आला, लगेच स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज हरेश पाहायला मिळतोय, त्यानं मात्र पहिला चेंडू निर्धाव केला, त्यानंतर एक सिंगल काढून दिली होती आणि त्या सिंगलच्या नंतर षटकार पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकावरती शेवटचे 2 चेंडू. हा चेंडू सफल झालेत, हलक्या हाताने पॅडल स्विफ्ट केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खराब क्षेत्ररक्षण. जिथे 1 आणि 2 धावा पाहायला मिळाल्या असत्या तिथे खराब क्षेत्ररक्षणाच्या फायद्यामुळे हा चौकार आपण पाहतोय बोरीची वाडी संघाला. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहिलं असेल चेंडू पर्यंत व्यवस्थित पोहोचले होते, परंतु कुठेतरी थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली आणि चौकार पाहतोय. हा चेंडू लॉंगॉनला खेळून काढलेत. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करून लॉंगॉनला आले आणि चेंडूला सुखरूपरित्या अडवलं गेलंय. पाहता पाहता 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तर 6 चेंडूमध्ये बनवल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये 43 धावांचं लक्ष चेस करत असताना 14 धावा. वरती पाहत होतो दुसऱ्या सत्रात समीकरण, परंतु पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 14 धावा एकवटल्या सुरेशच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीचे होते, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडू मध्ये जर विचार केला तर 14 धावा खर्च केल्या. आपण पाहतोय नवीन गोलंदाज दुसरा षटक घेऊन आले सागरला आता जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण पहिल्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर 18 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या सत्राचा विचार केला P1च्या षटकामध्ये 14 खर्च केल्यात, परंतु इथून सागर या गोलंदाजानं पहिला चेंडू हाताळत असताना ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर फेकला. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आपण पाहिले, कारण हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर असल्या कारणाने अवांतर धाव ऍड केली गेली. 15 धावा धावफलकावरती 43 लक्ष डिफेंड करण्यासाठी उतरलेला हा संघ आपल्याला पाहतोय फणसवाडी संघ. नाणेफेकी गमावून प्रथम पहिल्या सत्रात फलंदाजी केली होती, परंतु इथून जेलवरती येण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर जाणलं गेलं की आपल्यापासून जेल थोडासा दूर आहे, त्यामुळे बॅकअप देखील नव्हता आणि कुठेतरी एक समजूतदार पद्धतीने हा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केली. नक्कीच कुठेतरी सुरेश नाराज होते. त्यांचा प्रयत्न होता की क्षेत्ररक्षकाने जेलपर्यंत यायचा, परंतु जेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये. आपण पाहिलं दुसरा चेंडू फेकत असताना 1 धाव कंप्लीट केली. त्यानंतरचा हा चेंडू ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हलक्या हाताने कट केलाय, चेंडूला पाठवून दिलाय, सीमारेषा पार आलाय. फलंदाज हरेशच्या बॅट मधून चौकार.
पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर खराब गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट. योग्य टप्प्यावरती चेंडू फेकायला लागेल, योग्य लाईन लेंथ ओळखून गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज हरेश 11 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा हा चेंडू खराब पद्धतीचा फेकला गेलाय. पंचानं पुन्हा एकदा दंडित केलंय, सांगितलंय सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जातोय चेंडू, त्यामुळं हा देखील अवांतर स्वरूपात धाव खर्च करणारा चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 धावा. 8 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त समाप्त झाला आणि 22 धावा धावफलकावरती लावल्यात. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये दुसरं षटक संजयनं हाताळलं, त्या प्रकारचं षटक हाताळलं असतं तर कमी धावसंख्या पाहायला मिळाली असते, परंतु इथून आपण पाहतोय लॉंगॉनला खेळून काढलेला हा अलॉंग द कार्पेटने चेंडू, त्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर अगदी शांत संयमाने खेळी केली जाते. मोठे फटके देखील खेळले जातात, त्यानंतर सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिलं जातं. महत्वाची खेळी हे दोन्ही सलामवीर करत असताना आपल्या संघासाठी फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडूवरती फुल समाचार घेत असताना चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑन डोक्याच्या वरून सीमारेषा पार हवाई सफर षटकार. मोठ्या फटक्यांची गरज होती, कारण मोठे फटके आले, त्यानंतर सिंगल डबलने देखील सामना चालू ठेवला जातोय सातत्याने बोरीची वाडी संघाकडून. शेवटचे 2 चेंडू 15 धावा सध्या तरी खर्च केल्यात. हा चेंडू सोडून दिलाय. जणू काही वाटलं फलंदाजाला का हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या भरपूर जाईल, परंतु पंचानं सांगितलं हा चेंडू योग्य लाईन लेंथ वरती फेकला गेलाय आणि बऱ्याच उशिरानंतर या षटकामध्ये हा निर्धाव चेंडू पाहतोय. शेवटचा एक चेंडू 29 धावा सध्या धावफलकावरती लावल्यात. हा चेंडू बॅटीची आतली कड यष्टिक्षकानं थोडीशी चूक केली होती, परंतु बॅकअप सुरेख होता. निर्धाव चेंडूने सांगता करत असताना दुसऱ्या षटकाचा आपण पाहतोय. 12 चेंडूंचा वाजवी खेळ संमत झाला. 29 धावा धावफलकावरती लावल्यात. आता येणारं समीकरण मैदानामध्ये थोडं सोपं पाहायला मिळतंय, कारण विचार केला तर उर्वरित धावा बनवायच्या त्या 14 आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 12 चेंडू 14चं समीकरण मैदानावरती प्रत्येक षटकाचा विचार केला तर 7.00च्या सरासरीनं इथून या धावा एकवटाव्या लागतील. ते फलंदाजी करत असताना बोरीची वाडी संघाला. डबलला देखील प्राधान्य तितकंच दिलं जातं, त्यांना देखील ठाऊक आहे. इथून सिंगल डबलने जरी आल्या तरी आपल्या संघासाठी या धावा पुरेशा असतील. 12 चेंडू 14ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. आता 11 चेंडू 13ची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती अविनाशला आपण पाहतोय. तोच अविनाश ज्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आपण पहिल्या सत्रात पाहिली, तोच आता गोलंदाजीसाठी आलाय आणि गोलंदाजी देखील चांगली सध्या तरी 2 चेंडूवरती पाहायला मिळाली. अजून एक डाव, 10 चेंडू 12 ची गरज मैदानावरती पाहतोय. सलामीची जोडी सध्या मैदानावरती शिल्लक आहे. शांत संयमी खेळी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट अद्यापही प्रस्थापित करू शकत नाहीये फणसवाडी संघ आणि हाच एक बेनिफिट बोरीच्या वाडी संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक वाईट चेंडू, खराब गोलंदाजी पाहतोय आपण. कमी धावसंख्या असल्या कारणानं कुठेतरी निर्धाव चेंडू फेकावे लागतील, विकेट प्रस्थापित करावे लागेल. जर या मॅच मध्ये आपल्याला वर्चस्व गाजवायचं असेल तर इथून डोकं वरती काढण्याची संधी बोरीची वाडी संघाला देण्याचं काम फणसवाडी संघाचे गोलंदाज सध्या करतायत. हा चेंडू सरळच्या दिशेने आपण पाहतोय. बॉलर बॅक टू द ड्राइव्ह ज्या ठिकाणी खेळला तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु इथून चुकीचा कॉलिंग आपण पाहतोय. फलंदाज हरेशच्या बॅट मधून धक्का क्रमांक पहिला लागतोय. पहिला ब्रेक तू देत असताना रनआउटच्या स्वरूपात गोलंदाज अविनाश आणि धावसंख्या धावफलकावरती 33 वरती लागणारा पहिला धक्का.
आजपाई संघ आला नाहीये. आपण पाहतोय जुम्मापट्टी आणि पिंगळेवाडी शेवटचा पुकार असेल. या अगोदर इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर जुम्मापट्टी आणि पिंगळेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस नक्कीच या डी गटातली ही दुसरी लढत असेल. पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला तिसरा आणि डी गटातला पहिला सामना. एका बाजूला फणसवाडी आणि बोरीचीवाडी. 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असताना बोरीचीवाडी संघ आपण मैदानावरती पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला ट्विस्ट कलाटणी निर्माण होईल का या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू फेकत असताना 8 चेंडू 10ची गरज आहे मैदानावरती. सध्या तरी सलामीला गेलेला संजय अद्यापही मैदानावरती आपण पाहतोय. संजय आणि राहुल अशी जोडी. इथून अजून 1-2 चेंडू निर्धाव फेकावे लागतील. हा चेंडू झेलची संधी इथे मात्र पुन्हा एकदा घडते काय चुकीचं क्षेत्ररक्षण. झेलची संधी निर्माण झाली होती. इथून जर झेल कॅरी केला असता तर विकेट प्रस्थापित झाली असती. एक गडी बाद झाला असता. 1 धाव वाचली असती आणि पुन्हा एकदा कमबॅक फणसवाडी संघाकडून पाहायला मिळालं असतं. परंतु दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये कॉलिंग खराब पाहायला मिळालं. तू मैमै नक्कीच गोलंदाजाला वाटलं की यष्टिरक्षक कॅच पकडेल, परंतु कुठेतरी यष्टिरक्षकाला वाटलं की गोलंदाजाचा झेल आहे, गोलंदाज तो स्वीकारेल आणि त्या नादामध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पाहायला मिळाला. 7 चेंडू 9 धावसंख्या. दोन्ही संघाकडे सामना बॅलन्स सध्या तरी पाहायला मिळतोय. हा चेंडू लॉंग ऑफला खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सातत्यानं केल्या गेलेल्या चुका. या सामन्यामधून आपल्याला पराभव नक्की स्वीकारावा लागेल फणसवाडी संघ आणि इथून बोरीच्या वाडी संघाला हा आलेला अजून एक दमदार चौकार. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. 5 धावसंख्येची गरज असतात. इथून मात्र पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. गॅप भली मोठी आणि इथे मात्र पाहतोय आपण चेंडू जमिनीला गुदगुदल्या करत सरळ पाहतोय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. तर इथून सामना जिंकलाय नक्कीच आपण पाहतोय. हार्डलक फणसवाडी संघ. आपण सातत्याने या सामन्यामध्ये चुका केल्यात, परंतु या चुका आपल्याला या स्पर्धेतून बाहेर काढण्याचं या चुकांनी काम केलं, परंतु कुठे चुकलात हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याचा देखील अभ्यास करा आणि पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा. बोरीची वाडी हा सामना जिंकलाय आणि इथून दुसऱ्या फेरीमध्ये दणदणीत प्रवेश केलाय. नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जुम्मापट्टी संघ असेल, त्यानं मात्र नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते पिंगळेवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या जुम्मापट्टी संघ. विनंती आपणास.